तुझी माझी यारी भाग 10. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आभा पडणारच होती की ऋषी तिला पकडतो. आभाला कळते कुणीतरी तिला पकडले आहे. ती शुद्धीत नसल्यामुळे तिला वाटले की रोहनने तिला पकडले असेल. ऋषी तिला सरळ उभा करतो आणि तिला म्हणतो, आभा, तू एवढी ड्रिंक का घेतली आणि कधीपासून प्यायला लागली तू? चल, मी तुला हॉस्टेलवर सोडतो. आभा ऋषीला पाहून त्याच्या मिठीत शिरते आणि रडायला लागते. काय झालं आता रडायला? ऋषी तिला प्रेमाने विचारतो. रोहन, रोहन, तू आलास माझ्याजवळ? मला माहीत होतं तू माझ्याजवळ येशील. मी आज खूप हर्ट झाली आहे, खूपच जास्त. माझ्या हृदयात दुखत आहे. तू मला लाईक नाही करत. तुला माहीत आहे मी किती किती प्रेम करते तुझ्यावर. आभा रडत रडत म्हणाले. तू रोहनला लाईक करतेस? ऋषी म्हणाला. आभाचे ऐकून ऋषीला खूप वाईट वाटले. त्याचासुद्धा हृदय तुटला होता, कारण तो आभाला प्रेम करत असतो. रडणं बंद कर आता. चल, मी तुला सोडतो हॉस्टेलवर. ऋषी जरा मोठ्यानेच म्हणाला. मग आभा शांत होते. तू मला असं मोठ्याने बोलतोस? जा तूच एकटा. मला नाही यायचे तुझ्यासोबत आणि नाही बोलायचे मला तुझ्याशी. आभा तोंड पाडून म्हणाली. आबा, बघ, रात्रही खूप झाली आहे. चल इथून. मी आहे ना, मी सोडतो तुला. ऋषी तिला समजावत म्हणाला. तुला सांगितलं ना एकदा, समजत नाही तुला मी म्हटलेलं? असं म्हणून ती रागाने त्याच्याकडे बघते. वन सेकंद रोहन, तू मला त्या डेव्हिलसारखा का दिसतोस? मला जास्त चढली वाटते. आभा त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो, दिसणारच तुला डेव्हिलसारखा, कारण मी रोहन नाही, ऋषी आहे. ऋषी म्हणाला. कोण ऋषी? मी नाही ओळखत. कोण आहेस तू? आभा म्हणाले. मी ऋषी आहे, ऋषी कदम. इतक्या लवकर विसरलीस तू मला? ऋषी तिच्याकडे रागात पाहत म्हणाला. आभा आपल्या डोक्याला हात लावून विचार करते. ओ, आठवलं. तर तू डेव्हिल ऋषी आहेस, जो मला प्रत्येक वेळी त्रास देत असतोस आणि मी तुला मारली पण होती. आभा म्हणाली. काय, मी डेव्हिल आहे? ऋषी म्हणाला. आभा त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि तिने आणलेली बॉटल तोंडाला लावते. ऋषी तिच्या हातून बॉटल घेतो. आभा, देती बॉटल, आधीच खूप प्यायली तू. ऋषी ती बॉटल घेत म्हणाला. माझी बॉटल नाही, नको नको, दे माझी बॉटल, दे मला, ती रडत रडत म्हणाली. ऋषी ती बॉटल तोडतो. आभा त्याला असं करताना पाहते तर ती रडतच त्याला म्हणते. डेव्हिल ऋषी, ती माझी बॉटल होती, का तोडलंस तू? बदला घेत आहेस का तू माझ्याशी? मी तुला मारलं म्हणून? तू खूप वाईट आहेस. तुला आवडते मला त्रास द्यायला. मग ती त्या तुटलेल्या बाटलीकडे पाहून म्हणते. तुला माहीत आहे, माझा हृदयसुद्धा असाच तुटला ह्या बॉटलसारखा. आता तर तू खूपच खुश झाला असशील ना? आणि ती रस्त्यावर बसते. मी आपल्या जीवापाड प्रेम करते त्याच्यावर, पण तो मला प्रेम नाही करत. तो कधीच माझा होऊ शकत नाही. ती नाराज होऊन बोलत असते. ऋषीला वाईट वाटते तिला असं रडताना पाहून. आज पहिल्यांदा त्याचा सॉफ्ट हार्ट साईड दिसत होता. तो तिला प्रेमाने बोलतो. आभा, तू खूप चांगली आहेस, छान आहेस. तो तिचे अश्रू पुसतो. आता रडणं बंद कर. मी काही बदला नाही घेत तुझ्याशी. जर रोहनच्या जीवनात ईशानी आली नसती तर त्याने तुलाच लाईक केलं असतं आणि तुझ्यावर प्रेमसुद्धा केलं असतं. काय, खरंच त्याने मला लाईक केलं असतं? ती खुश होऊन म्हणाली. हो, खरंच, ऋषी म्हणाला. आबा खुश होऊन त्याला आपल्या मिठीत घेते. दोघेही असंच काही वेळ एकमेकांच्या मिठीत असतात. ऋषीला तिचे इतक्या जवळ येऊन त्याचे हार्टबीट वाढले होते. त्याने कधी विचार केला नव्हता की तो एवढ्या लवकर आभाच्या इतक्या जवळ येईल. त्याला तिची मिठी हवी हवीशी वाटत होती. पण आभा रोहनला लाईक करते हे त्याला मंजूर नव्हते. तो विचार करत होता की ही आता नशेत आहे म्हणून मला काही बोलत नाही. नाहीतर हिने आपल्या मिठीत काय तर आपल्या जवळसुद्धा फिरकू दिलं नसतं. मग तो आभाला आपल्यापासून दूर करतो. ते तिथेच एका बाकावर बसतात. ते दोघेही शांतच होते. मग शांतता भंग करत आभा बोलते. तू वाईट आहेस ऋषी.
मी का वाईट वाटतो तुला? ऋषी म्हणाला. मग नाही तर काय, वाईटच आहेस तू, एकदम बॅड बॉईजवाला. बॅड बॉईज असतात ना, तसा आहेस तू. माझा फर्स्ट किस घेतलास तू. तुला नाही माहीत जीवनातला फर्स्ट किस किती स्पेशल असतो. कितीतरी स्पेशल फिलिंग्स असतात. तुझ्यापासून माझ्या फिलिंग्स स्पॉईल झाल्या, आभा म्हणाली. हे सर्व बोलताना आभा मस्त क्यूट दिसत होती. ऋषी तिच्याकडे पाहतो आणि स्माईल करतो. आभाने किसची गोष्ट काढून त्यालाही किसबद्दल हसू येत होतं. मी काही तुझ्या फिलिंग्सशी काही खेळलो नाही. तूच माझ्यावर पडली होती. मी नाही, तू घेतली माझी किस. तीही माझीही पहिलीच किस होती. माझ्याही काही फिलिंग्स होत्या आणि तू माझी चुकी काढतेस? ऋषी म्हणाला. नाही नाही, चुकी तुझीच होती. माझी किस मला परत हवी आणि तीही आत्ताच, आभा म्हणाली. ती ऋषीला पकडून जबरदस्ती किस करायला लागते. हे काय करतेस तू? आताही तू नशेत आहेस. तू तर माझ्यापेक्षाही डेंजरस आहेस. ऋषी तिला थांबवत म्हणाला. आभा त्याला सोडते. ऋषी, तू ना खूप हँडसम आहेस, पण थोडासा रागीट आहेस, आभा म्हणाली. काय, मी रागीट आहे? हे बघ आभा, तू आता जास्तच बोलत आहेस. मी काही बोलत नाही म्हणून माझा फायदा नको घेऊ तू. मला तू डेव्हिल काय म्हणतेस, रागीट, आणखी काय काय नाव ठेवली आहेस तू माझे, ऋषी म्हणाला. अरे रागाला नको येऊ, हँडसमसुद्धा म्हटले ना मी, आभा म्हणाली. मग ऋषी स्माईल करतो. आभा, खूप रात्र झाली आणि मला वाटते तुझं हॉस्टेल बंद झालं असेल. मग आता जाशील कुठं तू? ऋषी म्हणाला. बरं झालं हॉस्टेल बंद झाले असेल तर. मला आज हॉस्टेलवर नाही जायचं, आभा म्हणाली. मग कुठे जायचे तुला? ऋषी म्हणाला. मला ना असे जागी जायचे आहे जिथं एक सुंदरसा घर आणि त्याच्याजवळ समुद्र, ज्याला मी पाहू शकते. हा माझं स्वप्न आहे. तू नेऊ शकतोस का मला अशा ठिकाणी? आभा म्हणाली. बस एवढंच? चल मग माझ्यासोबत, ऋषी तिचा हात पकडत म्हणाला. आभा आनंदी होऊन त्याचा हात पकडते. ऋषी तिला आपल्या कारमध्ये बसवून त्या ठिकाणी नेतो. एका घरासमोर कार थांबते. आभा कारमधून उतरते आणि त्या घराला पाहून बोलते. सो नाईस, व्हेरी ब्युटिफुल हाऊस. हा कुणाचा घर आहे ऋषी? आभा म्हणाली. तू आज चल, माझीच प्रॉपर्टी आहे ही, ऋषी म्हणाला. ऋषी तिला आतमध्ये नेतो. तो घर भारीच सुंदर आणि मोठा होता. पण ऋषी, इथं समुद्र कुठं दिसत नाही, आभा म्हणाली. ऋषी तिचा हात पकडून एका रूममध्ये नेतो. त्या रूमच्या बाल्कनीचा दरवाजा खोलतो. आभा जशी समोर बघते तर बघतच राहते. वाव, किती मोठा समुद्र आहे. थँक्यू ऋषी, आज तू माझा स्वप्न पूर्ण केलास, असं म्हणून ती त्याला मिठी मारते. ऋषी तिला आनंदी पाहून तो सुद्धा आनंदी होतो. ते दोघेही काही वेळ तिथं घालवतात. ऋषी, मला माफ कर, मी तुझ्याशी वाईट वागले. तुला सर्वांसमोर काही बोलले, तुला धमकीही दिली. आय एम सॉरी. तू किती छान आहेस. मी तुला मारलं आणि तू काहीच नाही केलंस मला, आभा म्हणाली. तू सॉरी नको म्हणू. ॲक्च्युली खरं तर माझीच चुकी होती. मला असं नाही वागायला पाहिजे होतं. माफी तर मला मागायला हवी. आय एम सॉरी. करशील ना मला माफ? ऋषी म्हणाला. आभा त्याची सॉरी ऐकून स्माईल करते आणि इट्स ओके म्हणून त्याच्या मिठीत शिरते. आभा त्याच्या मिठीत झोपून गेली होती. ऋषीला तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून हसू येते. तिला तो बेडवर झोपवते. पण ती गाढ झोपीत नव्हती. तो तिला बेडवर ठेवून उठतच असतानाच तिने त्याचा हात पकडला आणि आपल्याकडे खेचून तिने त्याला किस केलं. मग ती बेडवर पसरली. ऋषी तर तिची अशी प्रतिक्रिया पाहून शॉकच झाला. तो तिच्याकडे पाहून आपल्या मनातच बोलतो. तू आज जे काही करत आहेस आभा, ते नशेमुळे. पण जेव्हा तुझी नशा उतरेल तेव्हा काय प्रतिक्रिया करशील तू मला माहीत नाही. पण आजचा दिवस खूप स्पेशल राहील माझ्यासाठी. माझ्या आठवणीत राहील जीवनभर. हे तुझं असं किस करणं, मला जवळ खेचणे, माझ्या मिठीत शिरणं, हे नशेत नाही तर मला शुद्धीत पाहिजेत. त्या क्षणाची मी वाट पाहीन. तुला मी आपली करेन. तुला मिळवण्यासाठी मला जे काही करावे लागेल ते मी करेल. माझी सर्वेंट झाली होती ना तू, तर मी तुझ्या सर्वेंट होईन. तुझा डेव्हिल ऋषी आहे ना मी. तुझ्यासाठी गुड बाय बनेन मी. तुझे सर्व इच्छा मी पूर्ण करेन.
मग तो तिच्या कपाळावर किस करतो आणि गुड नाईट म्हणून तिथंच असलेल्या सोफ्यावर झोपतो. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि याच्या आधीचा भाग बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे,